श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायण कथा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुवे नमः. नारायण नमस्कुंदर चैवी नरोत्तम देवी सरस्वती चैवे तवेतो जय मुदीरये सर्व सोतार सावधान भवंतु. अध्याय पहिला. व्यास सांगतात, शौनक आणि पुष्कळ ब्राह्मण नेहमी नावाच्या अरण्यात एकत्र बसले असतात. त्यांनी सूत नावाच्या पुराणिकात प्रश्न केला, कोणत्या व्रताने आणि कोणत्या तापाने मानवाच्या इच्छा पूर्ण होतात. तर अशा व्रताचे अथवा तापाचे नाव ऐकण्याची व हे व्रत व तप करावे जाणण्याची आमची उत्कंठ इच्छा आहे. हे मुनिवर आपण पुरवावी. सूत म्हणतात, हा प्रश्न पूर्वी नारदाने भगवान लक्ष्मीपती विष्णूला केला असता. भगवान विष्णूने जे सांगितले तेच मी आपण सर्वांना सांगतो आहेत. आपण लक्ष देऊन ऐकावे. परोपकार करण्याच्या स्वभावामुळे नारद मुनी स्वर्ग पाताळ लोकातून हिंडत मृत्यू लोकावर आले. मृत्यू लोकावर नारदाने असे आढळून आले की अनेक प्राणी आपापल्या प्रारब्धाप्रमाणे नाना प्रकारचे दुःख आणि यातना भोगत आहेत. कोणाला मुळेमाळे नाहीत, कोणाला रोगाने पछडले आहेत, तर खायला अन्न नाही, प्यायला पुरेसे पाणी पण नाही, अंगाला धड वस्त्र नाही, राहायला जागा नाही, कोणत्या ना कोणत्या काळजीत आणि दुःखांचे सतत चिंतित आहेत. अशा प्रकारचे लोक पाहून नारद मुनी अति दुःखित झाले. लोकांचे दुःख कोणत्या उपायाने नाहीसे होईल असा विचार करीत ते मुनिवरे विष्णू लोकांकडे गेले. तेथे नारद मुनींना विष्णू नारायण गोऱ्या रंगाचे असल्याने त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा, पद असलेले आणि गळ्यात वनमाळा असलेले दिसले. विष्णू नारायणांना पाहून श्री नारदांनी स्तुती आरंभ केला. नारद म्हणाले, हे देवा तुम्ही तुमचे वर्णन मनाने करण्यास मी असमर्थ आहे. हे देवा, तुमच्या रूपाला आणि शक्तीला अंत नाही. हे देवा, तू आधी म्हणजे आरंभ, मध्य आणि अंत यातून निराळा असून निर्गुण असल्यास तरी सर्व गुणाचे ठिकाणी राहिलेला आहेस. केवळ भक्ताचे हित साधण्यासाठी आणि भक्ताचे दुःख नाहीसे करण्यासाठी तू सगुण झाला आहेस. नारदांनी केलेल्या भगवंताच्या गुणगान ऐकून श्री भगवंत विष्णू म्हणाले, हे वत्सा नारदा, तुझ्या मनात काय आहे? तू मजकडे का आला आहेस ते मला सांग तर खरे. तू महाभक्त असल्याने मी तुला सगळे काही सांगेन. तेव्हा नारद म्हणाले, मृत्यू लोकातील माणसे अनेक प्रकारचे दुःख भोगत असून शिवाय नाना योनीत प्राणीसुद्धा प्रारब्धाप्रमाणे दुःखाच्या यातनेत आहेत. नारद म्हणाले, हे भगवंतांना नारायणा, अगदी लहानशा व सोप्या उपायाने पृथ्वीतरावरील प्राणी संकटातून दुःखातून सुटतील व सुखी होतील हे सांगण्याची माझ्यावर तुमचे प्रेम आहे म्हणून कृपा करा. भगवान विष्णू म्हणाले, जगाचे भले व्हावे म्हणून तू ही गोष्ट विचारलीस, हे फार चांगले झाले. नारदा, ज्या उपायामुळे माणूस मोह, माया इत्यादीपासून सावध होतो असा उपाय ऐक. हे नारदा, तुझ्यावर माझे अत्यंत प्रेम असल्यामुळे स्वर्गलोक आणि मृत्यूलोक म्हणजे ही पृथ्वी यामध्ये व्रत आजपर्यंत करता येत नव्हते, पण जे अत्यंत पुण्यकारक आहे ते मी तुला आता उघड करून सांगतो. या व्रताचे नाव सत्यनारायण आहे. श्री सत्यनारायणाचे व्रत व्यवस्थित रीतीने केल्यास माणूस ताबडतोब लवकरात लवकर दुःखाच्या तावडीत सुटतो आणि त्याला सुख प्राप्त होते. तो बहुत काळ सुख भोगतो आणि शेवटी त्याला मोक्ष मिळतो. भगवंताचे वरचे बोलणे आहे श्री नारद म्हणाले. भगवंताचे वरील बोलणे ऐकून श्री नारद म्हणाले, सत्यनारायण व्रताचे फळ काय, हे कसे करावे आणि पूर्वी हे कोणी केले होते हे सर्व उघड करून स्पष्टपणे मला सांगावे, म्हणजेच किंवा कसे करावे हे मला समजेल. तेव्हा भगवान म्हणाले, हे व्रत केले असता दुःख आणि शोक नाहीसा होतो आणि धनलाभ होतो. पैसा अडका भरपूर राहतो, कशाचाही तुटवडा पडत नाही. पुरुषांचे व स्त्रियांचे नशीब संतती हे व्रत केल्याने सदोदित उत्तम राहते आणि धंदा, व्यापार, नोकरी कोणतेही व्यवसाय केल्यास यश लाभते. ज्या कोणत्या दिवशी आपण मनातील त्या दिवशी भक्तिभाव आणि श्रद्धा ठेवून हे व्रत करणे अस्तमानाच्या वेळेस आपल्या नातेवाईक, भाऊबंद, सगळे सोगळे धर्ममार्गाने चालणारे ब्राह्मण यांना बोलवून सत्यनारायणाची पूजा करावी. केळी, तूप, गूळ, दुधाचा रवा, साखर यांनी युक्त केलेल्या पदार्थास नैवेद्य सत्यनारायणात भक्तिपूर्वक अर्पण करावा. गव्हाचा रवा न मिळाल्यास तांदळाचा रवा घ्यावा, साखर न मिळाल्यास गूळ घ्यावा, पण सर्व पदार्थ सव्वा मापाचे घ्यावे, म्हणजे सव्वा पावशेर, सव्वा शेर, सव्वा पायले, सव्वा मन वगैरे आपल्या ऐपतीप्रमाणे घ्यावे. ब्राह्मणाला दक्षिण देऊन आपले इष्टमित्र गणगोत यांच्यासह सत्यनारायणाची कथा ऐकावी आणि ब्राह्मणास सर्वांना भोजन करावे. देवाचा प्रसाद सेवन करून पुढे नृत्य गायन करावे आणि देऊळ वगैरे सारख्या ठिकाणी पूजा केल्यास नंतर सत्यनारायण देवाचे स्मरण करीत आपल्या घरी यावे. अशा रीतीने भक्तिभावाने एकनिष्ठेने सत्यनारायणाचे व्रत केल्यास प्राणी मात्र सर्व इच्छा ताबडतोब पुऱ्या होतात. सध्याच्या कलियुगात दुःख नाहीसे होण्यास व सुखप्राप्ती होण्यास हा एकच उपाय या पृथ्वीवर आहे. इतिहास स्कंदपुराणे रेवतखंडे सत्यनारायण कथा प्रथम अध्याय. याप्रमाणे स्कंदपुराणातील रेवतखंड सत्यनारायण कथेचा पहिला अध्याय समाप्त झाला. श्री सत्यनारायण महाराज की जय.
पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री गणेशाय नमः. सत्यनारायण कथा अध्याय 2. भगवान सांगलेले, एका ब्राह्मणांनो, हे व्रत कोणी केले याची हकीकत अशी. पूर्वी सुंदर आणि पवित्र अशा काशी क्षेत्रामध्ये अतिशय दरिद्र असा एक ब्राह्मण राहत होता. भूक, तहान, अन्न पाणी वेळेवर मिळत नसल्याने त्या काशी क्षेत्रात तो रस्त्यावरती फिरत व रखडत असे. देवावर विश्वास ठेवून चालत असे. त्यामुळे देव भगवान नारायण व या उपास करणाऱ्या ब्राह्मणाबद्दल मायाळू असत. ब्राह्मणाची अशी दुर्दशा पाहून देवाला त्याची दया करून आली. देव म्हातारे ब्राह्मणाचे रूप घेऊन त्या दरिद्री ब्राह्मणाला विचारले, अहो ब्राह्मण माशे, आपण दुःखी कष्टी होऊन का बरे भिंडत असता? अहो ब्राह्मण माशे, मला तुमची सर्व ऐकत सांगावी. ब्राह्मण म्हणाला, मी ब्राह्मण असूनही अतिशय गरीबमुळे मला दररोज भिक्षा मागत हिंडावे लागते. याच्यावर काही उपाय असेल तर तो मला सांगण्याची कृपा करावी. देवाने म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतलेच होते. ते म्हणाले, सत्यनारायण हा विष्णू परमात्मा मानवाच्या माती सर्व हेतू सर्व इच्छा परिपूर्ण करणारा आहे. म्हणून तू सत्यनारायणाचे पूजन कर. सत्यनारायणाचे पूजन केल्यास मानवाचे सर्व दुःखी नाहीसे होतात. मग सत्यनारायणाची पूजा प्रसाद कोणता व कसा करावा, पूजा केव्हा करावी ते सर्व माहीत त्या ब्राह्मणाला सांगून म्हाताऱ्या ब्राह्मणाचे रूप घेतलेले सत्यनारायण देव तेथेच गुप्त झाले. हे व्रत मी करीनच या विचाराने त्याला झोप देखील आली नाही, कारण गरीबीमुळे सत्यनारायणाची पूजा करणे त्याला अशक्य होते. अशा विचारात उजाडले. अंघोळ पांघोळ करून उरकून आणि मनातल्या मनात मी सत्यनारायणाची पूजा करणारच असे गोकीत तो भिक्षेच्या फेरी निघाला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला भरपूर द्रव्य मिळाले. त्यामुळे त्याने आपल्या इष्टमित्रांसह सत्यनारायणाची पूजा केली. अशा रीतीने ब्राह्मणाचा पूजेचा विचार देवाच्या दयेने व कृतीस आला. या ब्राह्मणावर सत्यनारायण देवाने पूर्ण कृपा केली. त्याचे सर्व दुःख गरिबी नाहीशी झाली आणि समाजात तो प्रतिष्ठित आणि सुखी झाला. नंतर तो महिन्याने सत्यनारायणाची पूजा करू लागला आणि त्याची भक्ती सत्यनारायण प्रभूवर दृढच झाली. सत्यनारायणाच्या कृपेने सर्व पापापासून तो मुक्त झाला आणि सर्व सुख भोगल्यानंतर देहांत त्याला मोक्ष मिळाला. ज्या वेळी या पृथ्वीतलावर मनुष्य सत्यनारायणाचे व्रत करीन त्यावेळी त्याचे संपूर्ण दुःख नाहीसे होईल. महात्मा नारद यांना प्रत्यक्ष भगवान नारायण यांनी जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले. आणखी काही ऐकण्याची इच्छा असल्यास ते मी सांगतो. ऋषी म्हणाले, विष्णूंनी विचारले, काशीच्या ब्राह्मणापासून हे व्रत समजले, पण या पृथ्वीवर हे व्रत कसे समजत गेले हे ऐकण्याची आमची फार इच्छा आहे, कारण आपल्या सांगण्यावर आमची श्रद्धा आहे. सूत म्हणाले, हे ऋषी मुनींनो, आपण ऐकावे. या पृथ्वीवर हे व्रत कोणी केले ते ऐका. वरील काशीचा ब्राह्मण एकदा आपल्या नेहमीच्या रीतीने मोठ्या वैभवात पण अत्यंत भक्तीने सत्यनारायणाची पूजा करीत होता. तेथे सर्व आप्त सगळे सोयरे मित्रपरिवार जमला असताना त्या रस्त्याने एक मोळी विकत चालला होता. बाहेर लाकडाची मोळी ठेवून तो ब्राह्मणाच्या घरात आला, कारण त्याला तहान लागली होती. पण तेथे त्याला ब्राह्मण सत्यनारायणाची पूजा करीत असल्याचे दिसले. मोळी विकणाऱ्या ब्राह्मणाला नमस्कार करून विचारले, महाराज, आपण हे कोणते व्रत करीत आहात? हे केल्यास कोणते फळ मिळते हे मला खोलाशिवाय सांगण्याची कृपा करावी. ब्राह्मण बुवा म्हणाले, याला सत्यनारायण व्रत म्हणतात. हे केल्याने धन धान्य संतती सुख मनात असलेले मानवाची इच्छा पूर्ण होतात. सत्यनारायणाच्या पूजेची सर्व प्रकारची माहिती घेऊन पाणी पिऊन तीर्थप्रसाद भक्षण करून तो मोठ्याच आनंदाने आणि आपल्या नगरीत गेला. सत्यनारायण देवाचे चिंतन करीत तो मोळी विक्या आपल्याला पैसा भरपूर मिळेल अशा विश्वासाने निघाला. मी सत्यनारायण देवाचे पूजन उत्तम रीतीने करीन असे त्याने मस्तकावर लाकडाची मोळी घेतली. मोठमोठे श्रीमंत लोक होते. त्या अशा आळीत तो आपली मोळी घेऊन गेला. त्या दिवशी त्याच्या मोळीची नेहमीपेक्षा दुप्पट किंमत त्याला मिळाली. ईश्वराच्या कृपेने मिळाली. त्यामुळे मोठ्या आनंदाने त्याने पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, रवा विकत घेतला. इतर सगळे पूजा साहित्य घेतले. मगच तो घरी आला. सव्वा या प्रमाणात प्रसादाचे साहित्य घेऊन त्याने त्या देवीची तयारी केली आणि आपले इष्टमित्र सगळे सोयरे आप्त यासह पद्धतशीरपणे सत्यनारायणाची पूजा केली. त्यामुळे तो पैसा अडका संतती वगैरे सर्व सुख भोगून शेवटी सत्यनारायणाच्या नागरीचा म्हणजे वैकुंठास गेला. इतिश्री स्कंदपुराणे रेवतखंडे सत्यनारायण कथा 2 अध्याय. त्याप्रमाणे स्कंदपुरातील रेवतखंडे हा 2 अध्याय समाप्त झाला. सत्यनारायण महाराज की जय. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री गणेशाय नमः. सत्यनारायण कथा 3 अध्याय. सूत महाराज सांगतात, मी आता आणखी गोष्टी सांगतो ऐका. पूर्वी उल्कामुख नावाचा एक राजा झाला. तो आपली इंद्रिय ताब्यात ठेवणारा आणि खरे बोलणारा होता. तो रोज देवदर्शनात जाई आणि ब्राह्मण वगैरे दानधर्म करून त्याला आनंदित करणे. उल्कामुख राजाचे नाव भद्रशिला. ती तरुण रूपवान असून ती दोघे नदीच्या तीरावर पूर्वी ठरल्याप्रमाणे सत्यनारायणाचे व्रत करीत होते. तेथे साधू नावाच्या वैश्यवाने आला.
त्याच्यापाशी व्यापाराचे अनेक जिन्सात तो पैका होता. त्याने आपली नौका तेथेच नांगरली आणि राजाकडे घेऊन तो राजाची मोठ्या नम्रतेने म्हणाला, महाराज. साधूवाने म्हणाला, अहो महाराज, आपण हे भक्तिभावाने काय बरे करीत आहात हे जाणण्याची मला फार इच्छा आहे, तरी मला हे सर्व काही सांगावे. राजा म्हणाला, हे साधूवानी, मी ज्याला कशाची तुलना नाही अशा महान तेजस्वी श्री विष्णूची पूजा करीत आहे आणि म्हणूनच माझे आप्तवर्ग स्नेही यांना आमंत्रण दिले. या पूजेचे संपूर्ण विधी केल्यास आपल्यामध्ये जी इच्छा असेल ती पूर्ण होते. मुलगा हवा असल्यास, पैसा पाहिजे असल्यास अथवा कोणतीही इच्छा असल्यास ती परिपूर्ण होते. राजाचे बोलणे ऐकल्यावर तो वाणी म्हणाला, महाराज, मला व्रताची सगळी माहिती सांगा. मी पण आपण सांगेल त्याप्रमाणे ही विधी करेन, कारण मला देखील संतती नाही. या व्रताच्या विधीने मला संतती होईल भरोसा वाटत आहे. असे म्हणून राजाकडून व्रताची विधी संपूर्ण ऐकून घेऊन तो साधू आणि व्यापाऱ्यासाठी परदेशाला न जाता त्याने आपले गलबत महागारी गावाकडे वळविले. घरी येताच त्या साधू वैश्याने आपल्या पत्नीस संतती देणाऱ्या व्रताची हक्क सांगून, ज्यावेळी भगवान आपल्याला संतती देईल त्यावेळी मी सत्यनारायणाचे व्रत करीन असे तो साधूवानी आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला म्हणाला. पत्नी लीलावती आपल्या पतीस सेवा करीत होती. आपल्या पतीबरोबर आनंदाने एकचित्त मनाने आणि शरीराने राहत असताना तिला सत्यनारायण प्रभूच्या कृपेने दिवस गेले. ती गर्भिणी राहिली आणि 10व्या महिन्यात तिला कन्यारत्न झाले. शुद्ध पक्षातील चंद्राप्रमाणे ती दिवसेंदिवस मोठी होऊ लागली. साधू आणि मुलगी चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागली आणि सुंदर दिसू लागली, म्हणून तिचे नाव कलावती असे ठेवले. एकदा लीलावती आपल्या पतीस म्हणजे साधू वैश्यास गोड भाषेत म्हणाली, पतिराज, आपण संतती झाल्यावर सत्यनारायणाचे पूजन करायचे कबूल केले असून आपल्याला मूल झाले आहे, तरी सत्यनारायणाचे पूजन का बरे करत नाही? साधू वैश्य म्हणाला, तिच्या लग्नाच्या वेळी मी सत्यनारायणाचे पूजन करीन. अशा तऱ्हेने पत्नीला भरोसा देऊन साधूने आपल्या व्यापारधंद्याला गेला. घरी त्याची मुलगी कलावती खेळण्यात बागडण्यात सुखात काळ घालवीत असताना लग्नाला योग्य दिसू लागली. अशा कलावतीबद्दल मंडळीत विचार केल्यावर साधूबाईने आपल्या विश्वासू नोकराला सांगितले, कन्या कलावतीसाठी योग्य आणि उत्तम वराचा शोध कर. मग तो गामस्था नौकर कांचन नावाच्या शहरात वर शोधण्यासाठी गेला. तेथे त्याने एका सुंदर व गुणी वाण्याचा मुलगा पसंत केला आणि त्याच्यासह व त्याच्या आप्तासह साधू नगरीत आला. साधू वाण्याच्या सर्व लोकांना मुलगा पसंत पडला, म्हणून मग त्याने आपल्या सर्व आप्तांना, इष्टमित्रांना, सगळ्या सोयऱ्यांना बोलवून मोठ्या समारंभाने आपली मुलगी कलावती हिचे त्या वराबरोबर थाटाने लग्न लावले. या लग्नाच्या वेळी दुर्दैवामुळे तो सत्यनारायण देवाचे पूजन करण्यास विसरून गेला. त्यामुळे मात्र भगवान सत्यनारायण त्याच्यावर राग आला, कारण तो सारखा पूजा करण्याची टाळढकल करीत गेला होता. काही दिवसांनी आपला व्यापारधंदा प्रवीण असा तो साधू वैश्य आपल्या जावयाला घेऊन व्यापारण्यासाठी प्रवास करीत लांबवर गेला. जाता जाता समुद्रकिनाऱ्यावर त्याला रत्नसार नावाची सुंदर अशी नगरी दिसली. त्या रत्नसार नगरीतच जावयासह तो व्यापार करू लागला. त्या रत्नसार नगरीतील चंद्रकेतू नावाचा राजा होता. त्या आता सत्यनारायण प्रभूने काय केले? वचन न पाळण्यावर त्या साधूवाण्याला भयंकर कठीण अशा मोठ्या दुःख प्राप्त होईल असा शाप सत्यनारायण प्रभूने दिला. एक दिवशी चोराने चंद्रकेतू नावाच्या तिजोरीवर धाड घातली आणि तो चोर तेथे साधूवाणी व जावई त्याचा मुक्काम होता तेथेपर्यंत आला. चोराच्या मागे शिपाई लागल्याची चाहूल लागताच चोराने साधूवाणी राहत होता त्या ठिकाणी चोराचे गाठोडे टाकून दिले आणि तो शिपाई नजर चुकवून पळून गेला. शिपाई साधूवाण्याच्या कोठीवर आले असताना त्यांना चोराचा मुद्देमाल तेथे आढळताच शिपायांनी त्या सासरे जावयाची पकडून राजाचा पैका चोरल्याबद्दल त्याच्या दंडाला दोऱ्या बांधल्या. नंतर ते शिपाई धावतच राजाकडे गेले आणि म्हणाले, खजिना लुटणारे चोर आणले आहेत, पुढील आज्ञा व्हावी. शिपायाचे बोलणे ऐकताच मुळीच विचार न करता राजाने त्या साधूवाण्याला आपल्या जावयाला हातापायाला बेड्या घालून अवघड डोंगरी किल्ल्यावरच्या कैदखान्यात टाकण्यास फर्मविले. सत्यनारायणाच्या मायेच्या प्रभावामुळे त्या सासरे जावयाला बोलण्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. आम्ही व्यापारी आहोत, चोर नाही, कोणाला विचारा असे ते म्हणत होते. आणि शिवाय त्यांनी सगळं मालमत्ताही राजाने आपल्या खजिन्यात जमा केली. सत्यनारायण प्रभूच्या शापाने साधूवाण्याच्या घरी चोरी होऊन चोराने त्यांची सर्व मालमत्ता नेली. त्या साधूवाण्याची पत्नी अतिशय दुःखी कष्टी झाली. भरीतभर म्हणून शरीराला व्याधी झाल्या आणि मन सारखे चिंतातूर होऊ लागले. अन्न पाणी वेळेवर मिळेना, अन्नासाठी दारोदारी फिरावे लागले. अशीच अवस्था तिच्या कलावती लेकीची झाली. एक दिवशी कलावती हिंडत असताना भुकेली होऊन एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तेथे सत्यनारायण देवाचे पूजन चालले होते. तेथे ती थांबली. पूजा व कथा श्रवण करून तीर्थ आणि प्रसाद घेऊन ती घरी आली. एवढे होता तिला घरी यायला
परतायला रात्र झाली. आपली कन्या कलावती हिच्या मायेने आणि काळजीने उत्पन्न झालेल्या आई विचारू लागली, मुली तू तू इतक्या रात्रीपर्यंत कोठे होतीस? तू स्वतःच्या मनानेच का वागतेस? तुझ्या मनात आहे तरी काय? कन्या कलावती आपल्या आईला म्हणाली, एका ब्राह्मणाच्या घरी मी गेले असताना तिथे इच्छित फळ देणाऱ्या व्रताचे पूजन चालले होते. अशा प्रकारचे आपल्या मुलीचे बोलणे ऐकतात कलावतीला सत्यनारायणाची व्रताची आठवण झाली आणि आपण सत्यनारायण देवाचे पूजन करावे या ती अंदित झाली. तिने आपले इष्टमित्र सगळे सोयरे बोलवून सत्यनारायण देवाची पूजा केली आणि माझ्या पतीचं व जावयाचे सत्यनारायण देवाला प्रार्थना केली. माझे पती व जावई सुखरूपपणे घरी येऊन सत्यनारायण प्रभू माझ्या पतीचे व जावयाचे अपराध पोटात घे, त्यांना पूर्णपणे क्षमा कर, कारण तुझ्याशिवाय देवा कोण बरे त्यांना क्षमा करणार? अशी पुन्हा पुन्हा लीलावतीने देवाची करुणा भागली. तिची खरोखरी भक्ती व पूजन पाहून सत्यनारायण देव तिला चिवर प्रसन्न झाले. सत्यनारायण देवाच्या चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन सांगितले, तुझ्या बंदिशात जे ते दोघे पैशेवाणी टाकले आहेत त्यांना उद्याची सकाळी सोडून दे. तसेच तू त्यांची मालमत्ता जप्त केली आहे त्याची त्यांना परत दे. जर असे करशील तर धन्य संपत पुत्रपुत्र तुझे राज्य मी नष्ट करेन, असे राजा सांगून सत्यनारायण प्रभू त्याच्या डोळ्यासमोरून दिसणारे झाले. उजळतात राजाने आपल्या सल्लागार मंडळाला बोलावून घेतले. सल्लागार मंडळाच्या सभेत राजाने त्याला पडलेले स्वप्न सांगितले आणि त्या दोघा महाजन अशा वाण्याची तुरुंगातून ताबडतोब सुटका करण्यास हुकूम दिला. राजाच्या हुकुमाप्रमाणे शिपाईने त्या दोघा वाण्याची सुटका करून त्यांना राजापुढे हजर केले आणि ते शिपाई नम्रपूर्वक राजाला म्हणाले, महाराज हे दोघा वाण्यायांना बंधनातून मोकळे करून आणले आहे. असे ते म्हणतात. सासरे जावई अशा त्या वाण्यांची राजाला नम्रतेने नमस्कार केला. पूर्वीच्या चौकशी न करता बंदीखान्यात टाकण्याचा अनुभव आठवून ते दोघे वाणी अगदी भयभीत होऊन गंगारून गेले. अशा तऱ्हेने भीतीने कापत असलेल्या वाण्याला बघून राजा त्यांना आदरपूर्वक बोलला, तुमच्या दुर्दैवामुळे तुम्ही दुःखात होता. आता तुम्ही कसली भीती बाळगू नका. नंतर त्याच्या स्वच्छ हजामती करून अंघोळ घालून तुरुंगात राहण्यास दिवसाच त्यांना प्रायचित्त घ्यायला लावले. त्यांना राजाने वस्त्र दागिने देऊन आपल्या समोर आणून त्याच्याशी राजाने प्रेमाने बोलला व त्या वाण्याला अशा रीतीने त्यांनी संतोषित केले. त्याचे जप्त केलेले सगळे द्रव्य तर राजाने त्यांना दिले, शिवाय आणखी तितकेच दिले, म्हणजे पूर्वीपेक्षा एकूण दुप्पट पैसा अडका माल त्या राजाने दिला. राजाला नमस्कार करून साधूने म्हणाला, महाराज आपल्या कृपेमुळे मी घराकडे चाललो आहे. इथे स्कंदपुराणे रेवतखंड सत्यनारायण कथा द्वितीय अध्याय. याप्रमाणे स्कंदमध्ये रेवतखंड सत्यनारायण कथेचा तिसरा अध्याय संपला. हरे नम पुंडिक वरद हरे विठ्ठल. श्री सत्यनारायण महाराज की जय. श्री गणेशायनम सत्यनारायण कथा अध्याय 4. सूत म्हणतात, आपले कल्याण हो म्हणून मी साधू वाण्याने यात्रा केल्या, ब्राह्मण इत्यादीसाठी दक्षिणा दिली, दानधर्म केला आणि तो आपल्या नगरीत निघाला. काही मार्ग नौका चालल्यावर सत्यनारायण देवाची त्याची परीक्षा पाहण्यासाठी संन्यासीचे रूप घेतले. संन्यासीचे रूप घेऊन विचारले, काय हो व्यापारी, आपल्या नौकेत काय बरं आहे? त्या संन्यासीची हेळना करून तो वाणी म्हणाला, तुम्ही का बरे चौकशी चाललेले आहे? यातील काही पैसा तर आपल्याला लुटून न्यायचा नाही ना? पान, पतळी, वेली या अशा प्रकारच्या वस्तू आमच्या नौकेत आहेत. किमतीवान वस्तू जिन्सा मुळीच नाही. साधू वाण्याचे असे खोटे व कठोर उत्तर ऐकल्यावर संन्यासी म्हणाला, तसेच हो, तुझे बोलणे खरे हो. इतके सत्यनारायण देव संन्यासी रूपाने त्यांना म्हणाले. असे बोलून संन्यासी महाराज लगेच जरा पलीकडे समुद्रावर जाऊन बसले. संन्यासी गेल्यावर साधू वाण्याने आपली नेहमीचे जेवण वगैरे आटोपली व तो नौकेकडे आला. तो त्याला अचानक धक्कात बसला, कारण ती नौका हलकी झाल्यामुळे बरीच वर येऊन तरंगत होती. नौकेमध्ये पानं, पतळी, वेली वगैरे कवडी किमतीची जिन्सा पाहून तो वाणी बेशुद्ध होऊन तेथेच पडला. उघडच आहे, सुतई तोडा हरवला तर माणूस दुःखी होतो. मग ती तर मौल्यवान जिन्सांनी भरलेली नौका होती. थोड्या वेळाने तो सावध होऊन चिंतातूर झाला. मग त्याचा जावई त्याला म्हणाला, मामाजी, फुकट दुःख करून काय उपयोग? हा त्या संन्यासी महाराजाच्या शापाचाच परिणाम आहे. म्हणून आपण त्यांना शरण जाऊ. त्यांनी आपल्या किमतीवान जिन्सेचे कवडी मोलात जिन्सात रूपांतर केले. तेच संन्यासी महाराज आपल्या नौकेतील पूर्वीच्या सर्व किमतीवान वस्तू अशा जशाच्या तशा रूपात परत देतील. नौकराचे तोंड जावयाचे भाषण ऐकता तो वाणी ताबडतोब संन्यासी महाराजांकडे गेला आणि भक्तिभावाने नमस्कार करून आदराने त्यांना म्हणाला, महाराज, मी जे आपल्याला खोटं सांगून आपले महान अपराध केला त्याचे मला
क्षमा करा, मी परत बसवतो, दंडवत घालतो, माफी मागतो, असे म्हणून तो संन्यासी महाराजांपुढे लोळणे घेत बोलायला. अशा त्या वाण्याला बघून संन्यास महाराज म्हणाले, रडणं ओरडणं थांबव आणि एक, माझ्या पूजेचे कारण नसताना राडा केलीस. तुझी बुद्धी वाईट असल्याने त्याचा परिणाम म्हणून तुला माझ्या आणि दुःख भोगावे लागले आहे. असे ऐकताच वाण्याचे डोळे खाडकन उघडले व तो भगवान विष्णू जो सत्यनारायणाचे स्तवन करू लागला. नंतर साधूवानी म्हणाला, हे भगवंता, तुझ्या मायेमुळे स्वर्गातले देवसुद्धा मोहून गेले. तिथे माझ्यासारख्या पामराची काय किंमत? मी तर खरोखरच तुझे रूप, तुझे गुण, तुझी माया कदापि ओळखण्यास असमर्थ आहे. मी मूर्ख असल्याने देवा तुझ्या मायेपुढे मोहित झालो. माझ्यावर दया करा. तुम्हाला मी जाणू शकलो नाही. माझ्या वैभवाप्रमाणे मी आपले पूजन खचित करीन. मी आपल्याला शरण आलो आहे. माझे पूर्वीचे द्रव्य मला परत द्यावे आणि माझा सांभाळ करावा. असे साधूवाण्याचे भाषण ऐकून भगवान संतोष पावले. साधूवाण्याला इच्छित वर देऊन सत्यनारायण देव तेथेच गुप्त झाले. साधू नावेवर आला असता त्याला ती नाव पूर्वीप्रमाणे जशीच्या तशी पूर्णपणे आपल्या भरलेला माल होता तसाच असलेला त्याला दिसले. त्या श्री सत्यनारायण देवाच्या कृपेने माझे असलेले सर्व द्रव्य माल मला परत मिळाले. गुण साधू तेच आपल्या लोक बोलवून श्री सत्यनारायण देवाची पूजा केली. आता तो वाणी सत्यनारायणाच्या कृपेने आनंदित झाला आणि आपले नाव त्याने आपल्या गावाकडे ढकलले. प्रवास करत असताना गाव दिसू लागले. तो साधू वैश्य आपल्या गावाला म्हणाला, माझी रत्नपुरी पहा. शिवाय त्याने आपला एका नौकर आल्याचे वर्तमान सांगण्यासाठी घरी पाठवला. नौकर साधू वाण्याच्या घरी गेला आणि साधू वाण्याच्या पत्नीला नम्रपूर्वक नमस्कार करून त्याने तिला साधू वाण्याची सर्व हकीकत सांगितली. ती अशी, साधू आणि आपल्या जावयाचं पुष्कळ द्रव्य घेऊन आले असून तेथे वाण्याचे सर्व मित्र आप्त आले आहेत. नौकर तोंडचे हे वाक्य ऐकतात साधू वाण्याच्या पत्नीला फार आनंद झाला. आणि तिने सत्यनारायणाची पूजा करून श्रीत्र प्रसाद घेतला व मग ती आपल्या मुलीस म्हणाली, मी माझ्या पतीच्या भेटीला जात आहे. तू सत्यनारायण देवाची पूजा करून श्रीप्रसाद घेऊन ये. आईचीच असे भाषण ऐकून ती सत्यनारायण देवाची पूजा लवकर संपवली. परंतु प्रसाद न घेता ती आपल्या पतीच्या दर्शनासाठी गेली. त्यामुळे भगवान सत्यनारायण देवाच्या तिच्यावर कोप झाला आणि तिचा पती व नाव आतील मालमत्तेसुद्धा त्या सागरात कुठेतरी दिसेनाशी झाली. कलावती कन्येला आपला पती कुठे दिसेना. त्यामुळे ती शोकाने भूमीवर पडून रडू लागली. नावं एक नाशी झाली. हे पाहून त्या वैश्याला फार आश्चर्य वाटले. हे असे का बरे झाले? असे भयभीत होऊन साधू आणि म्हणाला, सगळे नावाडी चंतूर झाले. आपली मुलगी नागलावती हिची अशी दशा पाहून लीलावती दुःखी होऊन कळत आपल्या पती साधू आणि याला म्हणाली, नौकेसह जावाई कुठे गेला काही कळत नाही. कोणत्या देवाची आपल्याला हेळना केली म्हणून नौका जावाई कोणीच कसे दिसत नाही. सत्यनारायण महाराजांचे मोठेपण जाणणे आपल्या अज्ञान बुद्धीमुळे अशक्य आहे. असे बोलून ती मोठमोठ्याने सुंदून रडू लागली. ती अतिशय दुःखी पाहून वैश्य सगळे नातेवाईक मित्र देखील दुःखी झाले. लीलावती कलावतीला पोटाशी जाऊन रडायला लागली. कलावतीचा पती कुठे दिसला नाही. त्यामुळे ती अतिशय दुःखी झाली. तिच्या पादुका घेऊन कलावती सती जायला तयार केली. या भयंकर प्रकार अवलोकन करून साधूवाणी आणि त्याची पत्नी लीलावती असे दोघांचा तपुडे काय या विचाराने शोक, दुःख आणि संताप आला. पण त्यातच विचार सुचून हे दुःख सत्यनारायण देवानेच आपल्याला पदरात बांधले आहे आणि त्याच्या मायेने युगाने मी फुटलो आहे. म्हणून हे दुःख, हे विघ्न नाहीसे करून मला पुन्हा सुख दाखवणार असा तो सत्यनारायण. त्याची मी माझ्या ऐपतीप्रमाणे वैभवापर्यंत शोभेल अशा प्रकारे पूजन करेन अशी प्रार्थना करून तो साधूवानी पुन्हा सत्यदेवाला साष्टांग नमस्कार घालू लागला. असे लक्षात माणूस गरिबीचे कणवाळू भगवान सत्यनारायण यांनी त्या वैश्यावर कृपा केली आणि ते म्हणाले, तुझ्या कन्याने माझा प्रसाद टाकून ती पतीच्या दर्शनाला आली म्हणून ह्या दुःखाचा डोंगर तुझ्या पुढे उभा राहिला आहे. जर तुझी कन्या घरी जाऊन प्रसाद सेवन करून येईल तर हे संकट जाईल. साधूवानाच्या मुलीने म्हणजे कलावतीने आकाशातून असे वाक्य ऐकले, साधू वैश्य, मी बोललो असे केल्यास तुझ्या कन्येला तुझा जावई भेटेल. कलावती ताबडतोब घरी गेली. देवाला नमस्कार करून त्याचा प्रसाद घेऊन परत आली. आपला पती आणि सारे आप्त दिसले तेव्हा ती आपल्या पित्या साधूवानी याला म्हणाली, बाबा, उशीर कशाला करता? ताबडतोब आपण घरी जाऊ. आपल्या मुलीचे बोलणे ऐकून वाण्यास फारच आनंद झाला आणि तो ताबडतोब तेथेच सत्यनारायणाची पूजा केली. आपले सगळे नातं गणगोत वाण्याने तेथेच बोलवले होते. पूजन आटोपून ते घरी गेले आणि नंतर वर्षानुदर पौर्णिमेला आणि संक्रांतीला ते सत्यनारायणाची पूजा करत राहिले आणि ह्या लोकात सुख आणि समाधान राहून शेवटी त्यांना सत्यलोक प्राप्त झाला.
स्कंदपुराण देवतखंड सत्यनारायण व्रत कथा चतुर्थ अध्याय त्याप्रमाणे स्कंद पुराणातील देवतखंड सत्यनारायण कथेचा चौथा अध्याय समाप्त. सत्यनारायण महाराज की जय. पुंडलिका वरदेव हर विठ्ठल. श्री गणेशाय नमः. सत्यनारायण कथा पंचम अध्याय. हे उसू सांगतात. हो ज्येष्ठ मुनींनो, आता तुम्हाला आणखी एक घडलेला गोष्ट सांगतो. पूर्वी अंगध्वज नावाचा राजा प्रजेची काळजी घेणारा आणि प्रजेला आई बापाप्रमाणे प्रेम करणारा होता. सत्यनारायणाचा प्रसाद अव्हेर केल्याने त्या अंगध्वज राजा महादुःखी झाला. एकदा तो शिकारीसाठी अरण्यात गेला असता त्याने अनेक प्रकारचे वाघ, सिंह, अस्वले, वन्य पशूंची शिकार केली. राजधानीस परत जात असताना त्याला एका वडाच्या झाडाखाली गुराख ही मुले मोठ्या भक्तिभावाने आपले सर्व सवंगडी जाऊन सत्यनारायणाची पूजा करीत होते. राजाने हे पाहून तो मोठ्या गर्वाने तिकडे गेला नाही. अगर त्याने नमस्कार केला नाही तेव्हा त्या गुराख्यांनी सत्यनारायण प्रसाद त्याच्याजवळ आणला. मोठ्या अगत्याने त्याला दिला, परंतु राजाने त्या प्रसादाचा त्याग केला. त्यामुळे तो अंगध्वज राजाला महादुःख प्राप्त झाले. त्या राजाचे 100 मुलगे, धन धान्य वगैरे सर्वांचा नाश सत्यनारायणाच्या अवघडमुळे झाला. राजाला कळून चुकले की सत्यनारायण प्रसाद आपण अव्हेर केला त्याचाच हा परिणाम आहे. आता आपण गुराख्यांकडे जाऊन सत्यनारायण देवाचे पूजन करून प्रसाद सेवन करावा. ह्या इथून अंगध्वज राजा गुराखी म्हणजेच गोवरी मुले यांच्यापाशी आला. नंतर त्याने गुराखी बांधवांसह भक्ती आणि श्रद्धा बाळगून सत्यनारायणाची यथाविधी पूजन केले. स्वतः तीर्थ घेतले, प्रसाद घेतला. यामुळे सत्यनारायणाची त्याच्यावर कृपा झाली. त्याचे राज्य त्याला परत मिळाले. 100 पुत्र परत आले. धन धान्य सगळ्यांनी त्याला लाभ झाला आणि तो या लोकी सर्व प्रकारचे सुख भोगून शेवटी तो सत्यनारायणाच्या ठिकाणी गेला. जो कोणी सत्यनारायणाचे परम दुर्लभ असे व्रत करील किंवा भक्तिभावाने सत्यनारायणाची पुण्य देणारी आणि फळप्राप्ती करून देणारी कथा ऐकतील त्याला पैसा, सोयनाणे, धन धान्य वगैरे प्रकारची संपत्ती फळप्राप्ती करून कथा ऐकतील त्याचा पैसा, सोयनाणे, धान्य वगैरे प्रकारची संपत्ती म्हणजेच वाहने वगैरे वगैरे सणाच्या प्रसादामुळे मिळतील. दरिद्र असतील ते श्रीमंत होतील. कोणी बंधनात असेल तर त्यांची बंधनातून म्हणजेच त्यातून सुटका होईल. कोणाला भीती वाटत असेल तर कशाची त्याची भीती भय नाहीसे होईल आणि बिनधास्त जगात वावरतील. एवढेच नव्हे तर त्याच्या मनात जी चांगली गोष्ट व्हावी असे वाटत असते त्याची मनोकामना पूर्ण होईल आणि तो अथवा ती त्या व्यक्ती सर्व सुख भोगून अति सत्यनारायणाच्या कृपेने वैकुंठात सर्व प्रकारचे सुख भोगण्यासाठी जातील. इथे असे ब्राह्मण हो हे सत्यनारायण देवाचे व्रत तुम्हाला सांगितले. त्याचे आचरण केले असताना कोणत्याही माणसाची सगळी दुःखे आणि ताप नाहीसे होतात. विशेष म्हणजे आजच्या कलियुगात सत्यनारायण देवाचे पूजन ही फळ देणारी आहे. असत्यनारायणाला कोणी कल म्हणतात, कोणी सत्य म्हणतात, तर कोणी ईश म्हणतात, कोणी त्याला सत्यनारायण म्हणतात, तर कोणी सत्यदेव असेही म्हणतात. सत्यनारायण महाराज अनेक स्वरूपांनी भक्तांना इच्छा पूर्ण करतात. सध्याच्या या काळात म्हणजेच कलियुगात सत्यनारायण महाराज भक्तांना त्यांचे मनोभावे केलेल्या पूजनामुळे प्रसन्न होतात. जो कोणी भक्त सत्यनारायणाची कथा रोज वाचतो किंवा एकतर त्यामुळे त्यांची पापे नाशी होतात आणि त्यांच्यावर कृपा होते. त्याच्या सर्व इच्छा सत्यदेवाच्या प्रसादाने पूर्ण होतात. स्कंदपुराण देवतखंड सत्यनारायण कथा 5 अध्याय. स्कंदपुराणातील श्रीखंडाची सत्यनारायण व्रतकथा 5वा अध्याय समाप्त. श्री पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सत्यनारायण महाराज की जय.